वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, सब संतन की जय। हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि जय बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, करावा जीवे भावे
क्रोधे केले, काम क्रोधे केले, घरवी ते येणे सोसे म्हण झाली हव भरी, येणे सोसे म्हण झाली हव भरी. परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही, येणे सोसे म्हण झाली हव भरी, येणे सोसे म्हण झाली हव भरी, येणे सोसे म्हण झाली हव समस्त मॉरिशस बंधू आणि भगिनींनो, आज आपण कीर्तन या सेवेकरिता घेतलेला अभंग आहे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अभंग आहे. मानवी जीवन अत्यंत गोड, उत्तम, सुंदर आणि चांगले आहे, पण त्याची अनुभूती, त्या अनुभूतीबद्दल आम्ही कधी विचारच केलेला नाही. नव्हता आणि करणार आहोत की नाही, कारण मनुष्य देह अत्यंत दुर्मिळ आणि दुर्लभ आहे. खूप कष्टानं तुम्हा आम्हाला मिळालेला हा देह आहे, हे शरीर आहे. या शरीराचा विनियोग उत्तमरित्या केला पाहिजे आणि म्हणून श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये आपणा सर्वांना अत्यंत मौलिक मार्गदर्शन करत आहेत. गाडी किंबहुना कार उत्तम आहे, सुंदर आहे, चांगली आहे, परंतु ती गाडी योग्य रीतीनं आम्ही वापरलीच नाही, योग्य रीतीनं आम्ही तिला हाताळली नाही, चालवली नाही, तर अपघात. आणि तसंच आहे मानवी जीवन उत्तमरित्या जर जगलो तर उत्तम प्रवास. पण मी गाडीबद्दल जे बोललो, कारबद्दल जे बोललो, कार उत्तमरित्या आम्ही हाताळली नाही तर अपघात होण्याची शक्यता असते. तसं मानवी जीवन उत्तमरित्या जर जगलो नाही तर आमच्या वाट्याला फक्त दुःख आणि दुःखच येते. मग हे दुःख अवघ्यांना आहे. जो जन्माला आला त्या सर्वांना दुःख आहे. मग कोणाला कशाचे दुःख, कोणाला कशाचे दुःख, कोणाला नोकरी नाही म्हणून दुःख, कोणाला नोकरी आहे परंतु पेमेंट भरपूर मिळत नाही त्याचं दुःख, कोणाला पत्नी बोलते रागावते त्याचं दुःख, कोणाला पती रागावतात त्याचं दुःख. दुःखाचे प्रकार भिन्न भिन्न, दुःख अनेक मार्गाने येत असतं. आणि म्हणून का आम्ही दुःखातच जगायचं का, आणि म्हणून का आम्ही दुःखातच मरायचं का? नाही, तर मनुष्य जन्मी मनुष्य देहामध्ये दुःखाचं सुखात रूपांतर करता आलं पाहिजे आणि आनंदानं, सुखानं, ऐश्वर्यानं आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. आजपर्यंत आम्ही खूप प्रयत्न केले सुख मिळण्याकरिता, परंतु सुख कुठंही मिळालं नाही. कसं आहे ना, श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, दुःख पर्वता एवढे. काय आहे ना, आम्ही बाजारामध्ये गेलो तर बाजारामध्ये, मार्केटमध्ये खूप वस्तू आम्हाला पाहायला मिळतात, पण त्या वस्तू आम्हाला सुख देतात त्या कायमच्या देत नाहीत. सुख तात्पुरत्या सुखी करतात आम्हाला. अगदी काही लिमिटेशन आहे, त्या सुखामध्ये लिमिटेशन आहे. पहा, एक वस्त्र घेतलेला, एक कपडा घेतला, एक शर्ट घेतला, शर्टाबद्दलचं सुख आणि आनंद किती दिवस आहे? खूप थोडे दिवस. पॅन्ट घेतली नवीन,
आनंद किती टिकतो? खूप काळ टिकत नाही. कितीही किमती वस्तू आम्ही खरेदी केली तरी त्याचं सुख आम्हाला, त्या सुखाबद्दल लिमिटेशन्स आहेत. परंतु या जगामध्ये, या विश्वामध्ये संतांनी अशा सुखाचा शोध लावला की ते सुख कधी कमीच होत नाही, सुख वाढतच जातं, खूप वाढत जातं सुख. आणि ते सुख जर कशामध्ये आहे तर ते प्रभू ईश्वराच्या नामस्मरणामध्ये आहे. ते धन कोणतं आहे? विठ्ठलाचं नामस्मरण. मग विठ्ठल ही अशी देवता आहे, सर्वभूती भगवंत सर्वभूतेती मज आत, भूते भूतात्मा मीच समस्त मीच मीत परमात्मा. सर्वाठाई आहे, कुठे नाही. हरी आला हरी आला हरी आला हरी आला, सर्वाठाई आहे. जो जो सजीव मात्र आहे तो तो ईश्वराचा अंश आहे. त्याची अनुभूती येण्याकरिता त्याचं नामस्मरण करावं लागेल. अहो सोपी गोष्ट आहे. आपणास ठाऊक असेलच, लग्नामध्ये प्रथमतः पतीचं नाव घेण्याची प्रथा आहे. इकडे आहे की नाही मॉरिशसमध्ये मला माहित नाही, पण आपल्या भारत देशामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये लग्नाच्या वेळी पतीनं पत्नीचं आणि पत्नीनं पतीचं नाव, पण प्रथम पत्नीनं पतीचं नाव घ्यायचं. तर ते नाव मी सांगेल तुम्हाला. खूप नावं अशी घेतली जातात की सोन्याची सायकल, चांदीच्या तारा, आणि आमचे टाळ वाजवणारे माझे बंधू प्रवेश भाऊ, त्यांचंच नाव मी घेईल. एक फॉर एक्झाम्पल, सोन्याची सायकल, चांदीच्या तारा आणि प्रवेश भाऊ बसले सायकलवर, मी घालतो वारा. आयुष्यभर सांभाळावं लागतं एका नावासाठी, पत्नीला. आणि ज्यानं इतकं सुंदर शरीर आपल्याला दिलं त्याचं नाव आपण कधीच घ्यायचं नाही. आणि घेतलं तर मनोभावे नाही घ्यायचं, घेतलं पाहिजे. कारण का रे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेदोणी, फुटती तरुवर उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाली. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी. किती कृपाळू आहे भगवंत, का नामस्मरण करू नये आपण? अहो आईच्या उदरामध्ये होतो आपण, आपल्या मातेच्या. काय खाल्लं? खाण्याविना तर आपण जगू शकलो नाही. कसा श्वास मिळाला? श्वासाविना जगू शकत नाही. काय अरेंजमेंट होतं, काय नियोजन होतं तिथे. जे आपण जगलो 9 महिने 9 दिवस, कोणाची सत्ता? कोणी आपल्याला जगवलं? त्याच प्रभूनं, विठ्ठलानं जगवलं. दात मुखामध्ये नव्हते, बाहेर प्रगट झालो तर दुधाची व्यवस्था केली. का त्याचं नामस्मरण करू नये आपण? कोणी केली दुधाची व्यवस्था? त्या प्रभूनं, त्या विठ्ठलानं दुधाची व्यवस्था केली. बरं, ते दूध एकदा मातेच्या स्तनामध्ये पिल्यानंतर, एकदाच दूध नाही, संपल्यानंतर पुन्हा दुधाची उत्पत्ती आहे, पुन्हा दुधाची उत्पत्ती आहे. ही दुधाची उत्पत्ती करत असताना ही कोणाची सत्ता आहे? हे कोणी केलं? कोण करू शकतं? तो फक्त विश्वंभर म्हणजे विठ्ठलच करू शकतो. मग काही दिवसानं आम्हाला दात आले. आईचं दूध आता पिणं बंद झालं. दात कोणी दिले? कोणी दिले दात? त्यानंच दिले. आणि त्यामुळं मला वाटतं माणसाला खूप दात आलेत. काहीही करतो, काहीही करतो. आता जे दात दिले ते दात काही वर्ष टिकतात आणि साधारणपणे वयाचे 60 वर्ष झाले की पुन्हा एक एक दात गळून जातात. मग खाता येत नाही, चावता येत नाही.
म्हणजे जे बाल्यावस्थेमध्ये ज्यानं दात नव्हते ते दात दिले, देवानं पाहिलं दात दिल्यानंतर यानं खूप काही चुकीची कामं केलेली आहेत, याची आता दातच काढून घ्या. मग एक 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 दात रिटायर्ड होऊ लागतात. मग आम्हाला खाल्लेलं पचत नाही, आम्हाला मग खूप प्रॉब्लेम, ॲसिडिटी, आम्हाला डिसेंट्री, खूप प्रॉब्लेम चालू होतात. पोट दुखतं कारण खाल्लेलं आम्हाला चावून खाता येत नाही. ही सर्व जी पचन व्यवस्था आहे किंवा हे जे अरेंजमेंट आहे, कोणाचं नियोजन आहे? या शरीरामध्ये हा मेंदू आहे डोक्यामध्ये, त्याचं ऑपरेशन करायचं जर असेल तर लाखो रुपये त्यासाठी खर्च करावे लागतात. ऑपरेशन, फक्त ऑपरेशन. संपूर्ण मेंदू किती रकमेचा आहे त्याचा कधी विचारच नाही. छोटा मेंदू किती रकमेचा आहे, हृदयातील हृदय किती रकमेचा आहे, किती अमाऊंट आहे त्याची माहीत आहे? नाही, करू शकत नाही. फुफ्फुस, यकृत, लहान आतडे, मोठे आतडे, इतकं अमूल्य शरीर आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अमोली करत्न जोडले रे तुझा, अमोली करत्न जोडले रे तुझ, अमोली करत्न जोडले रे तुझ, अमोली करत्न जोडले रे तुझ. कारे ब्रह्म बीज ओळखसी, कारे ब्रह्म बीज. का प्रभूचं नामस्मरण तू करत नाहीस? अरे एवढं सर्व काही तुला उत्तम दिलेलं आहे. तू सर्वाभूती प्रभू पहा, तुझ्या आत आहे आणि सर्वाभूती आहे. शरीराला चालवणारा तोच आहे ना. गाडी कोणत्याही मॉडेलची असो, परंतु सर्व गाड्यांना डिझेल आणि पेट्रोल एकच आहे ना, त्यातील शक्ती एकच आहे ना. तसं मानवी शरीराचे आकार भिन्न भिन्न असतील, परंतु सर्वांना चालवणारी शक्ती ती आहे ना. त्या शक्तीचा काही तुला कॅल्क्युलेशन करता येईल नाही. ती अपरिमित शक्ती आहे, म्हणून त्या शक्तीचं तू नामस्मरण कर, ध्यान ठेव. कारे ब्रह्म बीजा नोळखसी, कारे ब्रह्म बीजा नोळखसी, नोळखसी, अमोली करत्न जोडले रे तुझा, अमोली करत्न जोडले रे तुझ, अमोली करत्न जोडले रे तुझा, अमोली करत्न जोडले रे तू, जोडले रे तुझ, जोडले रे तू. आणि म्हणूनच महाराज म्हणतात, बोलावा विठ्ठल विठ्ठल बोला. त्यानं काही आपल्याकडून अपेक्षा केली नाही, फक्त त्याचं नामस्मरण करा, फक्त नामस्मरण. काय मागितलं आणि आपण काय देऊ शकतो? अहो, देवाला नारळ जरी फोडला तरी पुन्हा आपण घरी घेऊन येणारी लोक आहोत. म्हणजे नारळातही आम्ही कमिशन खातो, देवाला माहित आहे, देवाला माहित आहे. देवानं सांगितलं मला काही देऊ नका, द्यायचं असेल तर फक्त निष्काम प्रेम द्या, निष्काम. ओ हे सुदामा देवाचे फके मारी कोरडेची, ऐका महिमा आवडीची, गोरे खाय बिल्लटीची. काही देऊ नका आणि जे द्यायचं असेल मनोभावे अर्पण करा, अपेक्षा ठेवू नका. तुम्ही अधिक काही करूच नका, फक्त माझं नामस्मरण घ्या, असं प्रभूचं म्हणणं आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, बोलावा सर्वा ठाई बोलावा. कसं आहे, मी कीर्तन करतो, हंडे महाराज कीर्तन करतात, म्हणजे कीर्तनकार. समजा मी मृदुंग वाजवत आहे, मी मृदुंगाचार्य. मी तबला वाजवू लागलो, मी तबला वादक. सुंदर गात आहे, गायक,
सुंदर स्वयंपाक बनवत आहे, तर मी कुकमॅन, आचारी. व्यक्ती एक आहे, परंतु त्या व्यक्तीच्या ठायी असणारे गुण, त्या गुणावर त्या व्यक्तीला नावानं संबोधित झालं जातं. विठ्ठल एकच आहे. 33 कोटी देवता त्याच्यात आहेत आणि तो 33 कोटी देवतामध्ये आहे. सर्व देवांचाही देव बडिया माझा पंढरीराव, किंवा तो या देवांचाही देव बडिया माझा पंढरीराव. बस बोलावा. कसा बोलावा? मनोभावे बोलावा. तू म्हण हे मीच करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकांते. सर्वाठाई प्रभू आहे. जो माझ्या हृदयात आहे तो सर्वाठाई आहे. त्याला प्राप्त करून घेण्याकरिता आम्हाला विठ्ठल बोलावा लागणार आहे. मग काय होईल? विठ्ठल बोलल्यानं काय होईल? विठ्ठल बोलल्यानं सर्वा ठाई सर्वा ठिकाणी आपल्याला प्रभूच पाहता येईल. नाशिवंत किंवा नाश पावणाऱ्या वस्तूविषयी आम्हाला कोणत्याही प्रकारचा संभ्रम राहणार नाही. मीच सर्वा ठाई आहे. एक सांगू तुम्हाला गंमत आहे. एक कुत्रा एका आरशाच्या खोलीमध्ये गेला, आरशाच्या रूममध्ये गेला. सर्व ठिकाणी आरशेच होते, खाली वर इकडे तिकडे सर्व आरशेच आरशे होते. त्या कुत्र्यानं पाहिलं समोर, तर त्याला कुत्रा दिसला. का दिसणार नाही? कारण आरसा होता ना, त्याचंच प्रतिबिंब त्याला त्यामध्ये दिसलं. इकडे पाहिलं कुत्रा, इकडे पाहिलं कुत्रा, सगळ्या ठिकाणी कुत्रा दिसू लागला. त्याला राग आला, कारण कुत्र्याचा स्वभाव आहे. मी कुत्र्याचा सांगतोय हा. कुत्र्याचा स्वभाव आहे, एका कुत्र्याला दुसरं कुत्रं सहन होत नाही. याचा अर्थ काय? एका कुत्र्यानं दुसऱ्या कुत्र्याला पाहिलं की त्याला ते सहन होत नाही. मी कुत्र्याचं सांगतोय, माणसांचं सांगत नाही. एका कुत्र्यानं दुसऱ्या कुत्र्याला पाहिलं की त्यानं ओरडायला सुरुवात केली. ते ओरडू लागलं. आता हा कुत्रा, ओरिजिनल कुत्रा ओरडल्यानंतर आरशातला कुत्रा काय करेल? हो, तो म्हणेल का विठ्ठल विठ्ठल विठ्ठल? काय म्हणेल का रामकृष्ण हरी? काय म्हणेल का? नाही म्हणणार. हा जसा भुंकू लागला तसा तोही भुंकू लागला. याला राग आला. खूप वेळ हे चाललेलं होतं. याला राग आला आणि राग आल्यानंतर यानं त्या कुत्र्यावर झेप घेतली. कुठल्या? आरशाच्या कुत्र्यावर. आरसा फुटला, या कुत्र्याच्या डोक्यात पडला. डोकं रक्त बांबाळ झालं आणि कुत्रा मेला. कुत्रा मेला. का मेला? कारण या कुत्र्याला कळालं नाही तो आरशातील कुत्रा म्हणजेच मी आहे. हे कळालं नाही, हे अज्ञान. आणि अज्ञानामुळे या कुत्र्याला, ओरिजिनल कुत्र्याला मृत्यू स्वीकारावा लागला. आमचं अज्ञान आहे. आम्हाला कधीच कळालं नाही मी आत्मारूपानं यांच्यात आहे, मी आत्मारूपानं यांच्यात आहे, मी आत्मारूपानं यांच्यात आहे. शरीराचे आकार जरी भिन्न असले तरी आत्मा देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. हे कळालंच नाही आम्हाला. आणि त्यामुळे त्या अज्ञानामध्ये जसा कुत्रा अज्ञानामुळे मृत झाला तसं आम्ही अज्ञानामध्ये मृत होणार. पण त्याच आरशाच्या खोलीमध्ये, रूममध्ये जर राजपुत्र गेला तर तो राजपुत्र पाहिल, वाह मी इतका सुंदर आहे, मी इतका सुंदर आहे, मी इतका सुंदर आहे असंच म्हणेल. तसं आपण काय केलं पाहिजे? सर्व ठिकाणी ईश्वर भरलेला आहे या न्यायानं आपली दृष्टी जर आपण ठेवली तर आपल्याला दुःख कधीही होणार नाही. आणि ही दृष्टी येण्याचं काम नामामध्ये आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, पहिला बोलावा. पहिली पायरी काय आहे? मंदिरात जाताना जशा पायऱ्या असतात, स्टेप आहेत, तसं पहिली पायरी आहे विठ्ठल बोला.
सर्वाठाई विठ्ठल आहे या न्यायानं आपण जगा. आणि त्यापुढे महाराज म्हणतात, करावा विठ्ठल जीवे भावे. बस, देव आणि मी वेगळा नाही. हे विश्व म्हणजे मी आहे आणि मी म्हणजेच विश्व आहे. ज्ञानेश्वर महाराज पसायदानामध्ये खूप छान सांगतात, आता विश्वात्मके देवे येणे भाग्यन्य तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदाने. हे विश्वात्मके देवे, प्रभू विश्वात्मक आहे. विश्व त्याच्यामध्ये आहे आणि तो विश्वामध्ये आहे. तो माझ्यात आहे, मी सर्वाठाई आहे. त्या एक न्यायानं जर आपण राहिलो तर काय होईल? मन धावणार कुठे? मनच विठ्ठल होईल. महाराज त्याप्रमाणे म्हणाले ना, मन रामी रंगी रंगले, मन मन रामी रंगी रंगले, मन रामी रंगी रंगले. प्रवृत्ति ग्रासमी कैसे निवृत्तीसी आले, प्रवृत्ति ग्रासमी कैसे निवृत्तीसी आले. मन रामी रंगी रंगले, मन रामी रंगी रंगले, मन रामी रंगी रंगले. मनच प्रभू होईल. आणि खरं आहे ना, हो, सर्व खेळच मनावर आहे. मनात आलं तर नामस्मरण करू शकतो आणि मनात नाही आलं तर मनात असूनही करू शकत नाही. आणि त्यामुळे आम्ही दुःखी होतो. याच करता दुःखाचं रूपांतर सुखात करण्याचा उपाय एकच आहे, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल जीवे भावे. परिणाम काय होईल? आम्ही आता सांगितल्याप्रमाणे, येणे सोसे मन झाली हाव भरी, येणे सोसे मन